student, how are you? Today we are going to learn about the principles of language learning. That is आता प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज लर्निंग म्हणजे काय, भाषा अध्ययनाची तत्वे. याच्या काही दोन डेफिनेशन दिलेले आहे याच्यामध्ये पहा. वॉशिंग्टन, इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स मे अँड मस्ट बी फ्लेक्झिबल. इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स म्हणजे भाषेची जी काही महत्वाची तत्वे असतात ही कशी असायला पाहिजे, मस्ट बी फ्लेक्झिबल, लवचिक असावी, असं कोण म्हणते, वॉशिंग्टन. त्यानंतर पहा, प्रिन्सिपल्स बिकम मॉडिफाईड इन प्रॅक्टिस बाय फॅक्ट्स. प्रिन्सिपल जी तत्वे असतात भाषेची ही मॉडिफाईड, वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे फॅक्टनुसार, वस्तुस्थितीनुसार. हे कोणी म्हटलेलं आहे, कूपर यांनी. फंडामेंटली टीचिंग अँड लर्निंग आर वन अँड द सेम. वस्तुतः जर पाहिलं तर टीचिंग अँड लर्निंग म्हणजे अध्ययन व अध्यापन ही काय आहे, दोन्ही सेम आहेत. दीज आर कॉल्ड टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. याला आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणू शकतो. टीचिंग डिपेंड्स अपॉन द फॅक्ट वेदर लर्निंग हॅज टेकन प्लेस ऑर नॉट. टीचिंग अध्यापन याच्यावरच अवलंबून आहे की वेदर द लर्निंग हॅज टेकन प्लेस. जर अध्ययन चांगलं झालं असेल तरच अध्यापन चांगलं होणार आहे, ते तिच्यावरच अवलंबून असते. सो द टीचर हॅज टू फॉलो द सेम प्रिन्सिपल विच आर नेसेसरी फॉर ए लर्नर इन लर्निंग प्रोसेस. आणि म्हणून टीचरला सेम प्रिन्सिपल्स जे तत्व आहेत आर नेसेसरी फॉर लर्नर इन द लर्निंग प्रोसेस, जे अध्ययनासाठी आवश्यक असतात ती सर्व तत्वे या प्रक्रियेमध्ये पार पाडावी लागतात. नाउ वी आर गोइंग टू लर्न द व्हेरियस प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज लर्निंग. आता आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारची भिन्न अशी भाषा अध्ययनाची तत्वे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे इमिटेशन. ते कोणकोणते आहेत, विच आर दे प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज लर्निंग. दॅट इज फर्स्ट इज इमिटेशन, सेकंड इज प्रॅक्टिस अँड ड्रिल, then third is oral approach, and fourth is selection and gradation. So let's see first, that is imitation. हे तत्व पहिले पाहू आपण. इमिटेशन म्हणजे काय, अनुकरण. भाषा आपण तुम्हाला मी सांगितलं आधीच की अनुकरण करून शिकत असतो. जसं लहान बालक जर कोणी भाजीवाला वगैरे आला दारावर तर तो भाजी घ्या भाजी अशी जी नक्कल करतो, आवाज काढतो, तसं बोलण्याचा प्रयत्न करतो, याला इमिटेशन म्हणजे असेच तो डायलॉगचं अनुकरण करतो, संवादांचं, आणि त्यामधून तो भाषा शिकत असतो, याला इमिटेशन. वी लर्न आवर मदर टंग बाय इमिटेशन. आपली मातृभाषा सुद्धा आपण अशीच इमिटेशन मधून शिकतो, अनुकरणातून. वी इमिटेट आवर पॅरेंट्स, फॅमिली मेंबर, फ्रेंड अँड अदर पीपल नियर अबाउट अस. आपल्या शेजारी पाजारी जे आपले मित्र नातेवाईक यांच्या अनुकरण करून बालक हे शिकत असते. वी इमिटेट ट्राय टू स्पीक इन अवर चाइल्डहुड. आपण लहानपणापासून अनुकरण करतो आणि बोलण्याचा प्रयत्न करत असतो बालपणापासून. वी कॅन लर्न आवर मदर टंग बाय इमिटेशन. आपली मातृभाषा आपण अशाच पद्धतीने अनुकरणातून शिकत असतो. जस्ट लाईक दॅट, इफ द टीचर आस्क्ड द चिल्ड्रन टू इमिटेट हिज हर सेंटेन्स इन स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, द चिल्ड्रन विल लर्न इन अ बेटर वे. आणि हेच जर या तत्वाचा जर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याशी अवगत करून दिलं आणि हे जे वाक्य आपण बोलतो वापरतो ते जर आपल्या स्पीकिंगमध्ये, रीडिंगमध्ये, रायटिंगमध्ये जर पुन्हा पुन्हा वापरले, त्यांचं मनन चिंतन केलं तर भाषा शिकण्यासाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. सेकंड इज प्रॅक्टिस अँड ड्रिल. प्रॅक्टिस म्हणजे सराव, ड्रिल म्हणजे कवायत, सरावच. ठीक आहे. थॉम्सन अँड वॅट राईट इन देअर बुक द टीचिंग ऑफ इंग्लिश इन इंडिया. द पॉवर ऑफ एक्सप्रेशन इन अ लँग्वेज इज अ मॅटर ऑफ स्किल रॅदर दॅन द मेरीली मिनिंग ऑफ रूल्स. म्हणजे थॉम्सन आणि वॅट यांनी त्यांचं जे पुस्तक लिहिलं द टीचिंग ऑफ इंग्लिश इन इंडिया, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, द पॉवर ऑफ एक्सप्रेशन इन लँग्वेज इज अ मॅटर ऑफ स्किल. म्हणजे जे पॉवर ऑफ एक्सप्रेशन आहे, जे आपण व्यक्त करतो, व्यक्त करण्यासाठी जी शक्ती, द पॉवर ऑफ एक्सप्रेशनची जी ताकद आहे इन अ लँग्वेज इज अ मॅटर ऑफ स्किल. ते कशाचं मॅटर आहे, मॅटर ऑफ स्किल रॅदर दॅन अ मेरीली मिनिंग ऑफ रूल्स. ते फक्त नियमांची हे नाही आहे, जंत्री नाही आहे, तर इज अ मॅटर ऑफ स्किल. ते कौशल्याचा भाग आहे. त्यामुळं आपण भाषा पॉवरफुली व्यक्त करू शकतो. लर्निंग अ लँग्वेज इज अ स्किल सब्जेक्ट. भाषा शिकणे सुद्धा हे एक स्किल आहे, कौशल्य आहे. ऑटो जेस्पर्सन सेज ही हू गेट्स द टिप ऑफ हिज फिंगर डीप इन द वॉटर 3 times इन 20 weeks विल नेव्हर लर्न टू स्विम. म्हणजे एक उदाहरण दिलं की ही हू गेट्स द टिप ऑफ हिज फिंगर. जर एखाद्याने केवळ आपलं बोट पाण्यामध्ये बुडवलं 3 times, रोज आठवड्यात 3 वेळा पाण्यामध्ये बुडवलं तर काय होईल, ही विल नेव्हर लर्न टू स्विम. तो पोहणं शिकेल का, नाही.
केवळ बोट बुडवल्यानं आपण पोहणं शिकू शकत नाही, कारण पोहणं सुद्धा एक कौशल्य आहे. त्यासाठी काय लागणार आहे? प्रॅक्टिस अँड ड्रिल, आपल्याला सराव करावा लागेल. तसंच भाषेचे लाईक दॅट लँग्वेज इज ऑल्सो लर्न विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिस अँड ड्रिल. ड्रिल वर्क लीड्स टू प्रोफिशियन्सी, आणि ड्रिल केल्यानेच, प्रॅक्टिस केल्यानेच आपल्याला प्रोफिशियन्सी, प्रभुत्व प्राप्त होत असते. आता पहा थर्ड पॉईंट काय आहे? थर्ड प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज लर्निंग, ओरल अप्रोच. ओरल म्हणजे तोंडी. पहा तोंडी आपण भाषा बोलतो तो दृष्टिकोन. ओरल वर्क्स लीड्स टू ऍक्टिव्हिटी. ओरल वर्क म्हणजे काय? तोंडी काम म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी. हे कुठे घेऊन जाते आपल्याला हा मार्ग? ऍक्टिव्हिटीकडे, म्हणजे कृतीशीलतेकडे, आणि कृतीशीलतेतून भाषा जास्त चांगल्या प्रकारे शिकता येते. एनिथिंग विच इज लर्न ओरली इज रिमेंबर फॉर लॉंग टाइम. आपण जे काही ओरली बोलतो, आठवतो किंवा ओरली बोलतो खास करून, ते काय आहे? आपल्या दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहते. लँग्वेज इज बेसिकली स्पीच, आणि भाषा ही तर हे संभाषण आहे. रायटिंग आस्पेक्ट कम्स आफ्टरवर्ड, आणि लिखाणाचा जो अंग आहे, लिखाणाचा जो भाग आहे हा नंतर येतो. बोलणं हे पहिले असते भाषेमध्ये, बोलणं आलं पाहिजे सुरुवातीला. इफ द चाइल्ड स्पीक्स प्रॉपरली ही ऑर शी फील्स इंटरेस्ट इन रीडिंग अँड रायटिंग आस्पेक्ट ऑल्सो. सुरुवातीला जर बालकाला भाषा बोलता आली तेव्हाच त्याचा इंटरेस्ट रीडिंग अँड रायटिंग मध्ये नंतर हळूहळू प्रकट होत असतो, वाढत असतो, डेव्हलप होत असतो. ओरल अप्रोच इज रॅदर इझियर अप्रोच दॅन अदर वेज, आणि म्हणून ओरल अप्रोच हा जो तोंडी भाषा शिकण्याचा दृष्टिकोन आहे हा इतर अप्रोचपेक्षा, मार्गापेक्षा खरोखर योग्य असा आहे आणि महत्वाचा असा आहे. यानंतर पहा फोर्थ, सिलेक्शन अँड ग्रेडेशन. वी आर नॉट सपोज टू टीच द कम्प्लीट इंग्लिश लँग्वेज टू अवर स्टुडंट ॲट द सेम टाइम. द स्टुडंट ऑल्सो डू नॉट एक्सपेक्ट दॅट. म्हणजे काय? वी आर नॉट, आपल्याला भाषा शिकायची किंवा शिकवायची म्हणजे असं नाही आहे की इंग्लिश लँग्वेज आपण एकाच वेळेस सर्व भाषा विद्यार्थ्यांना सांगू आणि त्यांना तशी यावी, अशी अपेक्षा मुळीच नाही आहे भाषा अध्ययन करताना, शिकताना. वी देअरफॉर मेक सिलेक्शन ऑफ लँग्वेज स्ट्रक्चर अँड व्होकॅब्युलरी अँड ऑल्सो ग्रेडेशन ऑफ दोज स्ट्रक्चर अँड वर्ड्स. त्यासाठी आपण काय करत असतो? वी देअरफॉर थोडे जे सिलेक्शन करतो, त्याची निवड करतो. कशाची? लँग्वेज स्ट्रक्चर, वाक्यांची रचना, भाषेची जी रचना आहे त्या रचनेमधले काही वाक्य, काही शब्द, व्होकॅब्युलरी, शब्दार्थ, याचा आपण सिलेक्शन आणि ग्रेडेशन, निवड आणि श्रेणीबद्ध त्याची रचना करत असतो. दो स्ट्रक्चर. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न द मिनिंग ऑफ सिलेक्शन अँड ग्रेडेशन. नाउ आता आपल्याला सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय सिलेक्शन अँड व्हॉट इज मीन बाय ग्रेडेशन, ते कसं असते, कसं करावं लागते, याबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहोत. देअर आर मेनी लँग्वेज ॲटम्स अँड थाउजंड ऑफ वर्ड्स इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये बरेच हजारो शब्द आहेत, वर्ड्स आहेत. आउट ऑफ देम विच लँग्वेज ॲटम्स आर टू बी सिलेक्टेड अँड विच वर्ड्स आर टू बी लर्न इज कॉल्ड सिलेक्शन. तर यापैकी कोणते आपल्याला शिकण्यासाठी प्रारंभिक भाषा शिकताना घ्यायचे आहेत, कोणते नाही घ्यायचे आहेत, आणि त्याला आपण सिलेक्शन म्हणतो. आउट ऑफ देम म्हणजे यापैकी, विच लँग्वेज ॲटम्स कोणकोणते भाषेचे आपल्याला भाषेचे भाग घ्यायचे आहेत, सिलेक्टेड ते कोणते निवड करायची, ते शब्द असतील, वाक्य असतील आणि ते शिकायचे, त्याला सिलेक्शन म्हणतात, निवड म्हणतात. देअर सिक्वेन्स इज ग्रेडेशन, आणि त्याचा जो आपण सिक्वेन्स लावतो, म्हणजे आज सुरुवातीला हे शब्द, छोटे छोटे शब्द, 2 अक्षरी, 3 अक्षरी, तर 4 अक्षरी, असं जे वाढवत नेतो आपण वाक्याचं, तसं छोटे छोटे वाक्य. तर हा जो त्यांचा सिक्वेन्स आपण लावतो त्याला काय म्हणतात? ग्रेडेशन. तर अशा प्रकारे आपण सिलेक्शन आणि ग्रेडेशन हे पाहिलं. आता यानंतरच्या पुढच्या व्हिडिओत आपण पाहू प्रिन्सिपल्स ऑफ सिलेक्शन. या सिलेक्शन अँड ग्रेडेशनचे सुद्धा सब टाइप्स पडतात. तर याच्यामध्ये सिलेक्शनचे प्रिन्सिपल्स काय, निवड करताना कोणकोणती तत्व अंमलात आणावी, व ग्रेडेशनचं सुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.